सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर कसे आहात सगळे? तर तुम्हाला माहिती आहे आज आहे संडे आणि आज आम्ही चाललोय कुठे चाललो स्पॉट विसरले. तर स्पॉटचं नाव सांगते थोडंसं. गाईज गुड मॉर्निंग. तर कसे आहात सगळे? तर आज आम्ही चाललोय ट्रिंगलवाडीला. तर तिथं म्हणजे ते गड आहे आणि मला पण एवढं काय माहीत नाही, मी पण फर्स्ट टाइम चालले. सो लेट्स सी कशी राहील आमची ट्रिप. आणि आम्ही सगळे कझन्स आफ्टर 2 इयर्सने भेटलो आहे. तर होप इट विल बी अ गुड अँड मेमोरेबल ट्रिप. आणि काल तर आमची खूप मस्त पार्टी झाली आहे. रात्री आम्ही गेम्स खेळले, उनो खेळलो खूप वेळपर्यंत. आणि आता सकाळचे वाजलेत 6:30 आणि आम्हाला निघायचं थोड्याच वेळात. सगळे तयारी करतायत आणि तयारी झालं आम्ही निघणार आहे. दॅट्स इट. तर स्टे ट्यून गाईज फॉर द जर्नीमध्ये. मी व्हिडिओ काढेल फॉर द जर्नीमध्ये. सोबत राहा. पूर्ण प्रवास तुम्हाला मी दाखवेल व्हिडिओमध्ये. आणि लेट्स सी हाऊ इट विल बी. तसं तर सकाळपासून खूप पाऊस पण पडतो आहे आणि वातावरण खूप पावसाचं झालं आहे. बघू शकता किती ओलं ओलं झालं सगळीकडं. लेट्स सी गाईज. बाय बाय, टेक केअर. माझ्या मागे तुम्ही व्ह्यू बघू शकता. सी गाईज. तर आमची गाडी आली आहे आणि आता आम्ही निघालो आहे. बघा तिथे एक्साइटमेंट, फोटोशूट, तयारी आणि घाई गडबड. गाईज आम्ही निघालोय. हाय गाईज. तर आम्ही आलोय आता घोटीला. गाईज आता आम्ही निघालोय आणि आम्ही आता अर्धा रस्त्यात थांबलोय. सो हाय गाईज. तर आम्ही आलो आता अर्ध्या रस्त्यात आणि इथे आम्ही वेट करतोय. द ग्रेट ब्लॉगर जळू ह्यांचं वेट करतोय आम्ही. जाळू गबाले त्या मॅडमने चॉकलेट खाल्लंय. तर ते आता थोड्या वेळात इथे येतील. ही इज लाईक फेमस व्लॉगर ऑन यूट्यूब. त्यांचं चॅनलचं नाव आहे गावाकडचे व्लॉग. इज व्हेरी ग्रेट व्लॉगर. आणि ते आता इथं थोड्याच वेळात येतील. आम्ही त्यांचंच वेट करतोय. आम्ही थांबलोय. तर बघा इथे थांबता थांबता फोटोशूट पण चालू झालंय. टाईमचं युटिलाइज करणं आम्हा मुलींकडे आहेत. येस गाईज. आणि बाकीचे मेंबर्स तर थांबलेच. सगळे असे काहीतरी खातात पितात टाइमपास. तर गाईज बाकीचे मेंबर इथे थांबलेत. लाईक शेअर सबस्क्राईब पण बोलायचं असतं मध्ये नंतर ना, ते बोलतो मी. गाईज तुम्ही बाकीच्या मेंबरला बघू शकता. बघतोय आम्ही बघतोय. सो गाईज ग्रेट ब्लॉगर जळू आलेले आहेत. खाली जाऊन या. हा जा जा जा. गाईज त्यांच्या स्वागतासाठी बघा तयारी चालू. हा मला नको. स्टार्ट तर कर. म्युझिक या.
थांबा हा. इथे ग्रेट ब्लॉगर जळू यांचं स्वागत होत आहे. हाय गाईज, सी आम्ही कुठे आलोय. ही आलती गाईज, मी नव्हते, मी पहिल्यांदा आलती. निघाली. आपण आलोय खूप छान या वॉटरफॉलला. त्याचं नाव मला काय नाव आहे वॉटरफॉलचं? इकडे नाही रे. ओके ओके. सुंदरसा स्पॉट आम्हाला भेटलाय आणि आम्ही तर आलोय. बघा गँग हळूहळू. कोण यार, कोणी पाणी टाकलं माझ्या अंगावर. तर तुझं डोकं दिसतंय यार, गेले ते मास. गाईज हे बघा किती फोटोशूट चाललंय ह्यांचं. ह्यांना तर नीट उतरता येत नाही, नुसते घसरत असतात. नुसते फोटोशूट, तिकडे पण फोटोशूट, तिकडे पण फोटोशूट. तिथे पोरगी नुसती धडपडतच असते गाईज. थोडी हसत पण नाहीये, कशी आहे ही. हे काय गाईज, मी हात दिला अशा प्रकारे. गाईज या लोकांचं काय फोटोशूट संपतच नाही. कुठं थांबलं तर लगेच 1 तास तर तिथं घालवतातच. मग पुढे जाऊन मग किती वेळ लागेल हे तर ह्यांना समजलं तर पाहिजे ना. सो हाय गाईज, आम्ही आलोय इथे ट्रिंगलवाडीला. गाईज तुम्ही बघू शकता इथे किती फॉग आहे. इतकं सुंदर दिसतंय इथे व्ह्यू. कॅन यू सी दिस? गाईज आम्ही आहे आता ट्रिंगलवाडी या ठिकाणी. इट्स सो ब्युटिफुल, इट्स सो ब्युटिफुल. Can't even imagine how beautiful it is. Guys, तर आम्ही चाललोय
जा रोशनी. एवढं खाली जा जा. स्थिर पकडतात. फुटायचं. गाइस तर आपण फायनली ट्रेक स्टार्ट केलाय. वी हॅव बिगन विथ आवर जर्नी, ट्रेकिंग जर्नी. आणि आपल्याला what is this? Can you see this guys? This is something new I am seeing. असं चला असं चला. पण तू पडलं तर मी पण पडेल त्याचं काय. सो हाय गाईस, आम्ही ट्रेक स्टार्ट केला आहे. and I am enjoying this beauty of nature. Can you see this? किती फॉग आहे तिथे. मला अवतारावर नको. धक्का देऊन कसलं दुसतंय. बुट्टा भिजलेत का तिथं हे तेवढं पाय टाक फक्त होल तिथं पाय टाक फक्त पकडला बी तू घालायची. वाह बरी नाही वाटत ना. बघू चावल दाखव. अशी अशी उलटी कर. नीट दाखव. खाली सोडू नको. राहू दे सोडायचं. हॅलो गाईज, तर आता आम्ही इथे केव्सच्या इथे आलोय. ट्रिंगलवाडी केव्स मध्ये तर खूपच अंधार आहे गाईज. पाणी पडतंय ना. दिगंबर जैन गाइस अभी यहाँ पे बारिश आ रही है जोर से. तो आप देख सकते हो सब लोग रेनकोट पहन रहे हैं और मैंने रेनकोट लाया ही नहीं. चल
बघा मी सांगितलं आता. आता सांगितलं ना. चान्स गेला. गाईज या फुलाचं नाव आहे सोनकी. हा मग ते असं आहे. सोनकीच्या फुलांना ओढ तिची लागली, केसात तिच्या माळायाला गर्दी कशी दाटली. असं. वा वा नाईस. थँक्यू. रोशन बाबा की जय. तिथं दरी खाली नंतर कळत. असं नका करू. धन्यवाद. तुम्ही किल्ले बघा आले का कॅमेरे बघा आले. जावा खाली. ये बरोबर की आता. So hi guys, we have completed our trek. आम्ही तिथं जाऊन आलो आणि तिथे खूप छान म्हणजे मंदिर होतं हनुमानचं आणि तिथून असे सीड्या होत्या लाईक ते खूप खाली होते लाईक दरीगत. खूप छान होतं. मजा आली. छान वाटलं बघायला. हॅलो. सो गाईज आता आम्ही चाललो वापस घरी. सो हाय गाईज, फायनली आमचं ट्रेक झालेला आहे आणि आता आम्ही खाली चाललोय. सो हॅलो गाईज, आम्ही फायनल ट्रेक करून खाली आलो आणि खूप छान वाटलं. आज तर खूपच धुकं होतं आणि आम्ही 2 वर्षानंतर ट्रेक केला तर खूप थकलो पण होतो, पण मजा आली. छान होतं, बघण्यासारखं होतं आणि पाऊस एवढा नव्हता, थोडासा होता आणि मजा आली. आणि गाईज अजून काही नाही. आता आम्ही चाललोय वापस घरी. आता नेक्स्ट स्पॉटला चाललोय आणि तिथे जाऊन बघू. आता तिकडे अजून काय बघणार आम्ही. अजून आहे आमचं अजून तसे 2:30 झालेत. अजून बघू आता कुठे कुठे जातोय. मी तुम्हाला सगळं दाखवेल आम्ही कुठे जातोय. आता बघा, हे बघा कसे पाय धुत आहेत हे लोक. कसं पाय धुत आहेत हे लोक.
सो गाईज तुम्हाला माहिती आहे आम्ही खूप सारे रील्स पण बनवले. आपण ऑनेस्ट रिव्ह्यू घेऊया माझ्या भावाकडून. ही इज रोशन मडके. सो तोंड फिरवतोय गाईज. गाईज ही इज हो फोन पडला असता. गाईज ही इज लाईक शाय बॉय. तो जास्त ॲटिट्यूड तो ना कॅमेराच्या समोर जास्त येत नाही म्हणून तो असं वागतोय आणि ॲटिट्यूड बोलतोय. बघा किती दुष्ट आहे ना. गाईज मी तुम्हाला ह्याचे पण व्हिडिओज दाखवेल. हा एकदम जादू सारखा दिसत होता. एकदम फनी. दॅट्स इट गाईज. हा होता आपला आजचा दिवस. वॉज सो मेमोरेबल अँड नाईस. व्ह्यू बघा तुम्ही गाईज फक्त. हो आणि एक गोष्ट सांगायचं तर विसरूनच गेले मी. लाईक शेअर सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. दॅट्स इट. बाय बाय. स्टे ट्यून फॉर फर्दर व्लॉग्स. सो हाय गाईज. बघा आम्ही टाकेच्या एक फेमस मंदिरात आलोय. बघा गाईज सगळे येत आहेत. तर आपल्याला पुष्पा सांगेल या मंदिराचं नाव काय आणि इतिहासही. सर्व तीर्थ टाकेद. सर्व तीर्थ नाही, श्री क्षेत्र सर्व तीर्थ टाकेद. गाईज आता मी काय बोलू आता पुढे. हा ते इथे आहे का? ते बघ पुढे ते हा. तुला माहित नाही होय? पंथवाला गरुड एकच आहे. दुसरं पण नाही पंख. आपण उलट चाललोय. सो गाईज तुम्हाला माहिती आहे इथं एक इथलं वैशिष्ट्य आहे की इथं पिंड आहे. त्या आतमध्ये एक दगड आहे आणि तो दगड आपल्याला एका हाताने काढायचा आहे. कोणती पण विश मागून आणि जर ती विश आपली पूर्ण होणार असेल तर तो दगड निघतो. त्याला पाजायला त्याला पाणी पाजायला बाण मारला असं. चला तिथून पाणी काढलं मग ते आता 12 महिने पाणी राहतं. थोडं मागे सर. उडी मारू नको. लगेच काढणार. निघाला लग्न होते त्याला वहिनी येते घरी. पेमेंट साठी तोच उचला. नाही पैसे. बाद घालू आपण. चला तू आलीच कशाला? जाते तो जिथे तुमचा फोन द्या. वहिनीचा आहे. वहिनी ठेवा तुमचा. ठेव तर तिथं. बाबू एवढे विकले तर कसले पैसे.